आज आपण मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी मायक्रोवेव्हमध्ये अगदी 10 मिनिटात करणार आहोत. बर्फी अगदी झटपट होते आणि चवीला खूप म्हणजे खूपच भारी लागते. तर ही बर्फी करण्यासाठी नारळाचे असे मी तुकडे करून घेतले आहेत. त्याचा मागचा पाठीकडचा भाग काढून घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे बारीक बारीक तुकडे करून घालते आणि मिक्सरमधून आपण छान बारीक फिरवून घेऊया. आता नारळाचा किस मी मिक्सरमधून फिरवून घेतला आहे, पण त्याऐवजी तुम्ही नारळ खवूनही घेऊ शकता. मागचा पाठीकडचा भाग काढल्यामुळे नारळाचा किस छान पांढरा शुभ्र होतो आणि त्यामुळे वडीही पांढरी शुभ्र होते. आता 2 बॅचेसमध्ये मी फिरवून घेतला आहे. साधारण 1.25 वाटी हा नारळाचा किस आहे. 1.25 वाटी नारळाच्या किसासाठी यामध्ये मी पाऊण वाटी साखर घातली आहे आणि पाऊण वाटी दुधावरची साय घालते. साय घालणं ऑप्शनल आहे, पण साय घातल्यामुळे वडीला टेक्स्चर खूप छान येतं आणि चवीलाही छान लागते. सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे. आता 5 मिनिटासाठी मी हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवते. मध्ये एकदा फक्त 2.5 मिनिटांनी हलवून घ्यायचं आहे. वडीचं मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये होतं आहे तोपर्यंत इथे वेलची जायफळ पूड करून घेते. 5-6 हिरवी वेलचीची सालं काढून घेतली आहेत आणि थोडं कुटून घेतले आहे. यामध्येच मी थोडंसं जायफळही किसून घेते. वडीचं मिश्रण होत आहे तोपर्यंत इथे आपली वेलची जायफळ पूडही तयार आहे. 2.5 मिनिटांनी मी एकदा बाहेर काढून हे असं व्यवस्थित हलवून घेतलं आहे. पुन्हा अजून 2.5 मिनिटासाठी मी हे मायक्रोवेव्ह करून घेते. तर अजून 2.5 मिनिट मी हे मायक्रोवेव्ह केलं, म्हणजे एकूण आत्तापर्यंत आपण 5 मिनिट मायक्रोवेव्ह केलं आहे. मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालं आहे. आता यामध्ये मी वेलची जायफळ पूड घातली आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घातली आहे. सगळं छान व्यवस्थित मिसळून घेऊ आणि पुन्हा 5 मिनिटासाठी हे मायक्रोवेव्ह करायचं आहे. 2.5 मिनिटांनी पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. तर अजून 5 मिनिट ठेवून मी हे मिश्रण बाहेर काढलं आहे आणि इथे आपलं वडीचं परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे. याला तूप सुटलं आहे कारण यामध्ये मी साय घातली होती. आता या मिश्रणापैकी अगदी थोडासा भाग मी एका ताटलीत काढून घेते आणि आता आपण बघूया की हे व्यवस्थित झालं आहे की नाही. तर थोडंसं बोटाने याची अशी गोळी करून बघितली आणि बोटाला गोळी अजिबात चिकटली नाही तर समजायचं की हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलं आहे. आता आपण इथे नारळाची बर्फी करतो आहोत, जी मऊसूत आणि रसरशीत आहे. तुम्हाला जर खुटखुटीत वड्या करायच्या असतील तर अजून 2-3 मिनिट तुम्ही मायक्रोवेव्ह करून घ्या. मिश्रण अजून घट्ट होईल आणि त्यामुळे वड्या जास्त खुटखुटीत होतील. ट्रेला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे. त्यावर मिश्रण टाकून पसरवून घेतलं आणि वरून थोडे बदामाचे काप घातले. मिश्रण ओलसर असतानाच वड्या कापून घ्यायच्या. वड्या कापून झाल्या की 2 तास अशाच ठेवून द्यायच्या, म्हणजे वड्या छान सेट होतात. 2 तासांनी पुन्हा यावर थोडेसे कट देऊन घेते आणि तुम्ही इथे बघू शकता वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत. वड्या चवीला खूपच छान लागतात आणि परफेक्ट होतात. छान मऊ लुसलुशीत वड्या होतात. याआधी आपण मायक्रोवेव्हमध्ये न करता वड्या दाखवल्या आहेत. बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली म्हणून मायक्रोवेव्हच्या वड्याही मी दाखवल्या आहेत. वड्या नक्की करून बघा, अगदी झटपट होतात आणि चवीला खूपच छान लागतात. अगदी झटपट होणाऱ्या या नारळाच्या वड्या नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.